तेजस शेटे खास बुलढाण्यावरून आलेले आहेत क्रिकेट मॅच साठी. बघूया एक धाव झालेले आणि ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला 14. फारच कमी स्कोर लागते 2 ओव्हरमध्ये कमी 30 धावा तरी कराव्या लागतील संघाला. अजिंक्य संघ 14 धावावर चांगली बॉलिंग अशी चौदा संघाची. यानंतर ओमकार 2 पेजेस 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला चेंडू धाव मिळत कोणतीच धाव मिळत नाहीये फटका मारण्याच्या नादात. चांगला असा फटका मारलेला आहे आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागतं. ओमकार टू सौरभ. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि कलर तयार ठेवायचे पिचवर हातायला. चांगला फटका मारलेला आहे परंतु चांगली एवढीच चांगली फिल्डिंग आणि एकच धाव येते. 1-1 2-2 धावांना काय होणार नाही. चौकार आणि इथं चौकारच आवश्यक आहे. कोणतीच धाव येत नाही. धावसंख्या आहे तशीच आहे. चांगला फटका मारलेला आहे परंतु प्रणव सुतार यांनी तेवढीच चांगली फिल्डिंग केली आहे आणि आपल्या संघासाठी चौकार वाचवला आहे. उत्तम फिल्डर आहेत प्रणव सुतार. एक धाव समाधानामध्ये अजिंक्य संघ. कॅच सोडलेला आहे पाठीवर कट लागलेला होता आणि ओव्हरची समाप्ती झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा फक्त 18 धावा. जे समजा क्रिकेट सेमीफायनलला जाणार आहे याचं भान ठेवलं पाहिजे. हे कमीत कमी 20 धावा आवश्यक आहे. अजिंक्य संघ 18 धावा झालेल्या फक्त 3 ओव्हरच्या समाप्ती झाली. यानंतर शुभम तुषार बघूया काय करतात ते. चांगला फटका मारला आणि चल बाउंड्रीला बाहेर स्टेट लागलेली आणि 4 धावा. 20 धावा आवश्यक आहेत. अजिंक्य संघ कमीत कमी 20 काढले पाहिजे. दुसरा चेंडू चांगला फटका मारलेला आहे. वेबसाईटच्या दिशेने जात होता पण एकच धाव. तेजस आलेले बघूया काय करतात. चांगला फटका मारला तेजस आणि आज चौकार. धाव संख्येत चांगलीच वाढ होते. 27 धावा झालेले आहेत. 2 बाउंड्री गेलेले त्या ओव्हरमध्ये. परत माल मारलेला आहे आणि परत चौकार. चांगले टेक्निकली खेळत आहेत. 7-12 नोंद केल्यासारखं त्यांनी बाउंड्री मारतात तेजस. का नाही चांगला अनुभव येतो ना आपल्या गावचे तलाठी आहेत त्यांनी. तेजसने टार्गेट सेट करून ठेवले त्यामुळे त्यांनी 20 धावांमध्ये घेणारच. बघूया काय शुभम तेजस परत एकदा निर्धाव. चांगला चेंडू टाकलेला आहे वेबसाईटला. कोणतीच धाव नाही. सुंदर असं आणि मिसफिल्डिंग. 1 धाव मिळते. ओव्हरची समाप्ती झालेली